नमस्कार मित्र सोने आज नायर आणि बातम्या. पेट्रोल डिझेलना भावमा चौथ्यांदा वाढ. पेट्रोल ₹2.72 महाग. 12 खासदारासले संसदरत्न सन्मान जाहीर. महाराष्ट्राले सर्वाधिक 5 पुरस्कार. पश्चिम बंगालना फालटा फेरनिवडणूकमा भाजप उमेदवार विजयी. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडामा मान्सूनपूर्व पाऊसनी हजेरी. आरटी प्रवेश प्रतीक्षा यादीले कमी प्रतिसाद. हजारो जागा रिक्त. राजस्थानना प्लेऑफमा प्रवेश. 4 महिलांना जीव लेणारी T2 वाघीण अखेर जेरबंद. 12वीना गुणपत्रिकासनं आजपासून वाटप. मुंबई पुणे प्रवास लवकरच 90 मिनिटमा होणार. तिसरा द्रुतगती महामार्ग बांधाना निर्णय. 15,000 कोटीना खर्च. 11वीना 22 लाख जागासाठी फक्त 12 लाख अर्ज. जंजिरा किल्ला कालदिनपाईन 3 महिने पर्यटकांसाठी बंद. हेराफेरी 3 महिने परेशावर पुन्हा वैनात बाजूले. 3 हंगामनंतर प्लेऑफमा पोहोचणी राजस्थान रॉयल्स. होर्मुझनी सामुद्रधुनी 30 दिवसमा खुली होणार. राज्यना हाऊसिंग सोसायटीसाठी नवी नियमावली जाहीर. जागतिक मालवाहतूकना दरमा 3 ते 5 पटनी वाढ व्हयनी. IIM नागपूरमाना विद्यार्थ्याले वार्षिक 73 लाखनं वार्षिक पॅकेज भेटणं. आता राज्य सरकार उड्डाणपूलना खाली इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारणार. या चार्जिंग स्टेशनना वापर एसटीना बसेससाठी करता येईल. 14 जूनले रंगणार भारतीय महिला संघना पाकिस्तानशी सामना. केरळमा बकरी ईद निमित्त 2 दिवस सुट्टी. या होता राजनायर आणि बातम्या.